श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. लवकरच आपण 2026 या नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत आणि नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. तर सगळ्यात आधी 2026मध्ये येणाऱ्या पहिल्या सणाच्या म्हणजेच मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. खरं तर मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होते, पण आपलं सर्व जग जे आहे ते इंग्रजी कॅलेंडरनुसार चालतं आणि या इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात झाली की मग पहिला सण येतो, तो म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत हा आपल्या मराठी पौष महिन्यात येतो, जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. त्या शुभयोगाला मकर संक्रांत असे म्हणतात आणि या संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ आणि पवित्र मानला जातो. मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र ही लहान होत जाते. तर असा हा मकर संक्रांतीचा सण भारतातील एक प्रमुख सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2026 मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे. यंदा 2026मध्ये मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. ही गोष्ट आपल्या सर्वांनाच माहिती झालेली आहे, परंतु नेमकी कोणती साडी आपल्याला घालायची नाही किंवा आपण मकर संक्रांतीला बांगड्या देखील घालत असतो आणि या बांगड्या घालत असताना कोणत्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत किंवा कोणत्या महत्त्वाच्या नियमांचं पालन करायचं आहे. यासोबतच मकर संक्रांतीचा सण म्हटलं की साज शृंगार हा केला जातो आणि आपण केसांमध्ये गजरा हा सुद्धा माळत असतो किंवा काही फुलं आपण केसांमध्ये लावत असतो. त्यावेळेस कोणता गजरा हा चुकूनही आपल्याला घालायचा नाही किंवा यंदा मकर संक्रांतीला हळद वापरायची की नाही, सोन्याचे दागिने वापरावे की नाही, याशिवाय कोणता दागिना आपल्याला यावर्षी मकर संक्रांतीला चुकून देखील घालायचा नाही. तसेच असे कोणते पदार्थ आहेत जे आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत. तसेच मकर संक्रांतीचा सण हा एकूण 3 दिवसाचा असतो आणि या संक्रांतीच्या बाबतीत नेमकी कोणती गोष्ट आपल्याला वर्ज्य करायची आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला घालायच्या आहेत, यासोबतच महिलांनी शृंगार करत असताना कोणत्या नियमांचं पालन करावं, अशी ही संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, 2026मध्ये बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांत या सणाचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम दरवर्षी 14 जानेवारीलाच येतो. 13 जानेवारीला किंवा 15 जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं, मात्र नेहमी हा सण 14 जानेवारीलाच येतो आणि याच दिवशी तो साजरा केला जातो. यावर्षी म्हणजे 2026मध्ये सुद्धा मकर संक्रांत ही 14 जानेवारीलाच आलेली आहे. बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026मध्ये शके 1947 पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत आहे. आता आपण पाहूयात की यावर्षी मकर संक्रांत ही नक्की कशावर आलेली आहे, कोणत्या रंगावर आलेली आहे आणि संक्रांतीने कोणकोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहेत. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या वस्तू आपल्याला वर्ज्य करायच्या असतात. तर सूर्याचे मकर संक्रमण बालवर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावला आहे. वयाने ती कुमारिका आहे. स्थिती जी आहे तर ती बसलेली आहे आणि वासाकरता जाईचं फूल हातामध्ये घेतलेलं आहे. पायस भक्षण करत आहे. जातीने सर्प आहे. भूषणार्थ मोती धारण केला आहे. वार नाव व नक्षत्र नाव मंदाखी असून सामुदाय मुहूर्त 30 आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे. वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल.
संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्माला खूप जास्त महत्त्व आहे आणि म्हणूनच पर्व काळामध्ये आपल्याला काय दान करायचं आहे तर बघा, नवीन भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादीचा यथाशक्ती आपल्याला दान करायचं आहे. त्यानंतर संक्रांतीमध्ये कोणती कामं वर्ज्य आहेत तर पहा, वर्ज्य कामं जी आहेत ती म्हणजे दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशीची धार काढणे आणि कामविषयक सेवन ही कामे जी आहेत ती करू नयेत. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत ही साजरी केली जाते, ज्याला कर दिन असं देखील म्हटलं जातं. तर गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी किंक्रांतीचा हा सण असणार आहे. संक्रांतीचा सण 3 दिवस चालतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. मंगळवार दिनांक 13 जानेवारीला भोगी असणार आहे. 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि 15 जानेवारीला किंक्रांत म्हणजेच करी दिन असणार आहे. अशा प्रकारे या तिन्ही दिवसांचं वेगळं महत्त्व आहे आणि हे तिन्ही दिवस आपल्याकडे अगदी आनंदाने, उत्साहाने साजरे केले जातात. तर पहा, यंदा 2026मध्ये मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. म्हणजेच संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे आणि संक्रांती देवीने हे वस्त्र जे परिधान केलेले असते ते वस्त्र आपण परिधान करू नये. ही गोष्ट पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. ही एक परंपरा आहे. त्या कारणास्तव आपण संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे, म्हणून आपण देखील पिवळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करू नये. म्हणजेच पिवळ्या रंगाची साडी किंवा पुरुषांनी, लहान मुलांनी पिवळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घालू नयेत. तसेच या दिवशी जे शुभ रंग असणार आहेत, लाल, हिरवा, जांभळा, गुलाबी, केशरी या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता. या व्यतिरिक्त पिवळा रंग सोडून तुमच्याकडे इतर रंगाचे कपडे असतील तर ते सुद्धा तुम्ही परिधान करू शकता. आता बऱ्याच जणांना खूप महत्त्वाचा प्रश्न पडतो, तो असा की काळा रंग हा अशुभ मानला जातो. मग संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे किंवा काळा रंग हा परिधान केला जातो का? तर संक्रांतीच्या दिवशी या रंगाला इतकं महत्त्व आहे. संक्रांतीच्या दिवशी या रंगाला इतकं महत्त्व का दिलं जातं तर बघा, संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा सूर्याची पत्नी छाया हिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं असतं. त्यासाठी सूर्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण या रंगाचे कपडे किंवा वस्त्र मकर संक्रांतीला परिधान करत असतो. या व्यतिरिक्त या मकर संक्रांतीच्या काळामध्ये भरपूर थंडी असते आणि काळा रंग जो असतो तर तो उष्णता शोषून घेत असतो आणि आपलं शरीर हे नेहमी उबदार ठेवण्यासाठी मदत करत असतो. त्यासाठीच मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केले जाते. आपण इतर कोणत्याही सणासुदीला किंवा कोणत्याही पूजाविधीला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत नाही, परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकतो. तरी देखील तुमच्या परंपरेमध्ये, तुमच्या घरामध्ये जर पूर्वीपासून काळा रंग हा वर्ज्य केला जात असेल तर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे परिधान नाही केले तरीही चालेल. आता बऱ्याच स्त्रियांचा एक प्रश्न असेल की ताई, आमच्याकडे इतर कोणत्याही रंगाची साडी किंवा नारंगी रंगाची आहे, गुलाबी रंगाची आहे, परंतु त्याला पिवळ्या रंगाची बॉर्डर आहे, मग ती साडी आम्ही नेसावी की नाही? त्यामुळे थोडाफार पिवळा रंग आहे, तर मग अशा वेळी काय करावं? तर पहा, पिवळा रंग आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. परंतु जर तुम्ही निळ्या रंगाची साडी नेसणार असाल आणि त्याची बॉर्डर जर सोनेरी किंवा पिवळ्या रंगाची असेल तर अशी साडी तुम्ही नेसू शकता. फक्त पूर्ण पिवळ्या रंगाची जी साडी आहे किंवा पूर्ण पिवळ्या रंगाचा ब्लाऊज असेल तर तो आपल्याला वर्ज्य करायचा आहे. जर साडीमध्ये थोडाफार पिवळा रंग येत असेल, 100पैकी 2%, 3% किंवा अगदी 10% हा रंग असेल तर अशी साडी तुम्ही नक्कीच नेसू शकता. त्याचबरोबर सोन्याचे दागिने हे सुद्धा थोडेसे पिवळसर आणि सोनेरी असतात, मग ते आम्ही घालावे की नाही? तर बघा, तुम्ही सोन्याचे दागिने जे आहेत तर ते यंदा मकर संक्रांतीला वापरू शकता. फक्त पूर्ण पिवळसर किंवा अगदी पिवळ्या रंगामध्ये जे काही शेड असतात, डार्क पिवळा किंवा कमी पिवळा आंबा कलर, असे कलर तुम्हाला यावर्षी संक्रांतीला पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत. तुमच्याकडे सोन्याचा नेकलेस असेल, सोन्याचं इतर गंठण असेल तर ते तुम्ही नक्कीच वापरू शकता. त्याचबरोबर बऱ्याच स्त्रियांना अजून एक प्रश्न पडतो की तो म्हणजे आता यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आहे, मग पिवळा रंग हा किती दिवस वर्ज्य करायचा आहे?
कारण संक्रांतीचा सण हा फक्त 3 दिवस नसून रथसप्तमीपर्यंत म्हणजे संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत घरोघरी लहान मुलांचे बोरनान आणि हळदी कुंकू केले जाते. तर आपल्याला हा जो पिवळा रंग आहे तर तो तुम्हाला भोगी, संक्रांत आणि किंक्रांत या 3ही दिवशी तुम्हाला वर्ज करायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करणार असाल किंवा मुलांचं बोरनान करणार असाल तर तुम्ही त्याचबरोबर तुम्ही कोणाच्या घरी हळदी कुंकवासाठी जाणार असाल तेव्हासुद्धा तुम्ही पिवळा रंग जो आहे तो वर्ज करा. कारण हळदी कुंकू हे सुद्धा संक्रांतीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. आणि संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात तर त्या संक्रांतीच्या काळामध्ये घातल्या जात नाहीत. म्हणून तुम्ही सुद्धा यंदा पिवळा रंग जो आहे तर तो रथसप्तमीपर्यंत वर्ज करायचा आहे. आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर मग तुम्ही संक्रांतीच्या 1 दिवसासाठी वर्ज केला तरीसुद्धा चालेल. आता मकर संक्रांतीला बांगड्यांचं सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. मकर संक्रांतीला 2 का होईना नवीन बांगड्या ज्या आहेत तर त्या भरल्या जातात. बांगड्या घालत असताना सर्वात शुभ रंग म्हणजे हिरवा रंग. हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही नक्की घाला. कारण मकर संक्रांतीला हिरव्या रंगाच्या बांगड्यांचं खूप जास्त महत्त्व आहे. ते तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही लाल काचेच्या बांगड्या देखील भरल्या तरीसुद्धा चालेल. परंतु आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या मग त्या मेटलच्या असतील, काचेच्या असतील या चुकून देखील घालायच्या नाहीत. यासोबतच ज्या काही मेटलच्या बांगड्या किंवा ज्या काही प्लास्टिकच्या बांगड्या असतात त्या तुम्ही वापरत असाल तर त्या बांगड्यासुद्धा तुम्ही या संक्रांतीच्या काळामध्ये चुकूनसुद्धा वापरू नका. एखादी टिचकी बांगडी असेल तर तीसुद्धा हातामध्ये तुम्ही अजिबात ठेवू नका. जर स्त्रियांच्या हातामध्ये टिचलेली बांगडी असेल तर ते दारिद्र्याचे लक्षण मानले जाते. म्हणूनच तुम्हाला अशी टिचकी बांगडी हातामध्ये ठेवायची नाही. त्यामुळे बांगडी घालताना चुकूनही टिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका. तसेच जेव्हा तुम्ही बांगड्या भरायला जाणार आहेत तेव्हा एका हातामध्ये तुम्हाला एक जास्त बांगडी घालायची आहे. तसंच बांगड्या भरत असताना आपले दोन्ही हात पूर्णपणे रिकामे करू नका. हातामध्ये एक बांगडी ठेवा. यानंतरच हातामध्ये बांगड्या भरून झाल्या की मग तुम्हाला ती जी बांगडी आहे तर ती फोडून टाकायची आहे किंवा काढून घ्यायची आहे. परंतु पूर्ण हात मोकळा करून बांगड्या ज्या आहेत तर त्या भरू नका. कारण हिंदू धर्मशास्त्रानुसार महिलांनी कधीही आपले हात जे आहेत तर ते रिकामे करू नये. संक्रांतीसारखा सौभाग्याचा जो सण आहे याला आपल्या पूर्ण हात जो आहे तो रिकामा नसावा आणि म्हणूनच आपल्या हातामध्ये एक एक का होईना तुम्ही बांगडी जी आहे तर ती ठेवायची आहे. आणि सांगितल्याप्रमाणे बांगड्या ज्या आहेत त्या तुम्हाला आवर्जून भरायच्या आहेत. हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या अतिशय शुभ मानल्या जातात. तसंच मकर संक्रांतीला साडीबाबतीत अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे मकर संक्रांत हा सौभाग्याशी संबंधित असतो. त्यासाठी पूर्ण पांढऱ्या रंगाची जी साडी आहे तर ती मकर संक्रांतीला अजिबात घातली जात नाही. त्यामुळे पूर्ण पांढऱ्या रंगाची साडीसुद्धा तुम्हाला या दिवशी नेसायची नाही. त्याचबरोबर मकर संक्रांत म्हटलं की आपण सर्वजण साज शृंगार करत असतो. केसांमध्ये फूल गजरा माळत असतो. फूल घालत असताना आपल्याला पिवळ्या रंगाचं फूल जे आहे ते अजिबात घालायचं नाही. जसं की पहा, सोनचाफा असेल किंवा शेवंतीची फुलं असतील किंवा इतर पिवळ्या रंगाची फुलं असतील तशी फुलं तुम्हाला केसांमध्ये माळायची नाहीत. पिवळ्या रंगाचा गुलाब जरी असला तरी अशी फुलंसुद्धा तुम्हाला चुकूनही डोक्यामध्ये घालायची नाहीत. किंवा पूजेमध्ये सुद्धा झेंडूची फुलं वगैरे तुम्हाला अजिबात वापरायची नाहीत. म्हणजे पिवळ्या रंगाची फुलं ही देखील तुम्हाला पूजेमध्ये वापरायची नाहीत. त्याचबरोबर यंदा संक्रांती देवीने वासाकरता जाईचं फूल हातामध्ये घेतलेलं आहे. त्यासाठी आपल्याला यावर्षी केसांमध्ये जाईच्या फुलाचा गजरा जो आहे तर तो अजिबात घालायचा नाही. त्याचबरोबर जाईची फुलंसुद्धा देवांना अर्पण करायची नाहीत. या व्यतिरिक्त आपण मोगऱ्याचा किंवा अबोलीचा किंवा इतर कोणत्याही फुलांचा जर गजरा असेल तर तो तुम्ही नक्कीच डोक्यामध्ये माळवू शकता. अगदी पांढऱ्या रंगाच्या फुलांचे गजरेसुद्धा तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आहे, मग हळद वापरावी की नाही? कारण हळद ही सुद्धा पिवळ्या रंगाची असते. तर पहा, मकर संक्रांतीच्या सणामध्ये मुख्य गोष्ट आहे ती म्हणजे हळदी कुंकू. आणि आपण रथसप्तमीपर्यंत सर्वजण हळदी कुंकवाचा सण साजरा करत असतो. हळदीचा संबंध इथे येत नाही आणि मकर संक्रांतीचा सण हा हळदीशिवाय अपूर्ण आहे. म्हणूनच हळद जी आहे ती अतिशय पवित्र मानली जाते. म्हणून कोणत्याही धार्मिक विधीमध्ये हळदीचा वापर हा जो आहे तो केला जातो. म्हणूनच तुम्ही यंदा मकर संक्रांतीला हळद जी आहे तर ती नक्कीच वापरू शकता. याशिवाय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सोन्याचे दागिनेसुद्धा वापरायचे आहेत. त्याचबरोबर
संक्रांती देवीने जो दागिना परिधान केलेला असतो तर तो मकर संक्रांती देवीने मोती धारण केलेला आहे. त्यासाठी मोत्याचे जे काही दागिने आहेत तर ते तुम्हाला यावर्षी चुकूनही परिधान करायचे नाहीत. त्याचबरोबर संक्रांती देवीने पायस भक्षण केलेले आहे, म्हणूनच पायस म्हणजेच खीर जी आहे ती आपल्याला यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा रथसप्तमीपर्यंत घरामध्ये चुकूनही बनवायची नाही, किंवा बाहेर जाऊनसुद्धा तुम्हाला ती कोणाच्याही घरी खीर जी आहे तर ती खायची नाही. कारण बऱ्याचदा असं होतं की हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी आपण कोणाच्या घरी गेलो किंवा आपण कोणाला तरी घरी आमंत्रण दिलेलं आहे, अशा वेळेस सर्रासपणे महिला बासुंदी किंवा खीर जी आहे ती ठेवतात किंवा दुधाचे पदार्थ ठेवतात. मग त्यामध्ये तुम्ही खीर किंवा पायस जे आहे ते चुकूनही ठेवायचं नाही, किंवा कोणाच्या घरी तुम्ही गेला असाल तर तिथे तुम्हाला चुकूनही याचं सेवन जे आहे ते करायचं नाही, कारण मकर संक्रांतीने पायस भक्षण केलेलं आहे. म्हणून ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.